गरज आहे? लोकहिताची कामं करत असताना जात आणि धर्म आडवे येतच नाही. तेव्हा जात विचारली का, तेव्हा धर्म विचारला का, हे फेक नॅरेटिव्ह रद्दबातल ठरवले गेले पाहिजे. तर गोपीनाथ गडावरनं आपल्या हेलिकॉप्टरनं टेक ऑफ घेतलेला आहे. विदर्भामध्ये आज पंकजाताईंच्या प्रामुख्यानं 3 सभा आहेत. सगळ्यात आधी रिसोड, मग मेहकर आणि मग सिंदखेड राजा. आपण रिसोडला चाललोय. भावना गवळींसाठी सभा घेणार आहेत पंकजाताई. तुम्ही विधानसभेच्या निमित्तानं राज्यभरामध्ये फिरताय, दौरे करताय स्टार प्रचारक म्हणून. कसं वातावरण वाटतंय राज्यात? राज्यभरामध्ये वातावरण अत्यंत चांगलं वाटतंय मला. लोकसभेच्या नंतर मला जे बदल दिसत आहेत त्याबद्दल मला सकारात्मक दिसत आहे आणि लोकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे. मला विश्वास वाटतोय की यावेळी महायुतीचा जो स्ट्राईक रेट आहे तो वाढणार. कोणते सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळतात कम्पेअर टू लोकसभा? एक म्हणजे पूर्णतः फेक नॅरेटिव्ह लोकांनी धुडकारलाय. म्हणजे लोकांच्या लक्षात आलं की दिशाभूल करून मतदान घेतलं जात आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या योजना राज्य सरकारच्या आहेत त्या पोहोचवण्यामध्ये आम्हाला खूप यश येत आहे. कृषी पंपाचं जे वीज बिल आहे ते पूर्णतः सरकारने माफ केलेलं आहे. मुलींच्या ओबीसीच्या शिष्यवृत्ती आणि मुलींचं मोफत शिक्षण, महिलांना बसमधलं हाफ तिकीट आणि सगळ्यात लाडकी बहीण योजना. लाडक्या बहीण योजनेवरती विरोधकांची सर्वाधिक टीका पण पाहायला मिळते. लाडक्या बहीण योजनेचा तुम्हाला काय रिस्पॉन्स पाहायला मिळतो तेव्हा तुम्ही फिरता? त्यांची टीका काय आहे मला वाटतं, जे काय मी ऐकलंय की हे निवडणूक समोर ठेवून योजना करतायत, पण ही टीका नाही आहे. हे त्यांचं दुःख व्यक्त करतायत ते. पण माझं म्हणणं आहे त्यांनी अनेक निवडणुका लढल्या. 75 वर्ष देशाला स्वतंत्रता मिळून झाली. मोदीजी प्रधानमंत्री व्हायच्या आधी 1-2दा सोडलं तर सदैव सत्ता यांची होती, राज्यात होती. मग त्यांनी का निवडणूक समोर ठेवून गरिबांसाठी योजना नाही केल्या असं माझं म्हणणं. लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने एक प्रकारे जे वातावरण पाहायला मिळत होतं ते आताही कायम आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं त्यांच्या बाजूनी वातावरण होतं असं नाही. जे फेक नॅरेटिव्ह होते त्याच्यामुळे एक दुही पडली मतदारांमध्ये आणि आता ती दुही सांधण्यामध्ये बऱ्यापैकी विकासाला यश आलेलं आहे. आणखी एक मुद्दा, मराठवाड्यामध्ये खास करून MMD फॅक्टर, मराठा, मुस्लिम आणि दलित हा खूप क्रुशियल ठरला. म्हणजे भाजपचं जागांचं गणित जर कशामुळे बिघडलं तर ते या फॅक्टरमुळे बिघडलं असं बोललं जातं. लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी जेव्हा तुम्ही प्रचार करता तेव्हा MMD फॅक्टर किती प्रभावशाली वाटतं तुम्हाला? MMD ही कोणत्याही जाती आणि धर्म यांना फॅक्टर मानत नाही माझ्या राजकीय जीवनात. मी त्यांना बघत असताना आमच्या संस्काराप्रमाणे मी त्यांच्याकडे एक मानवता धर्म म्हणून बघते आणि मला असं वाटतं की लोकहिताची कामं करत असताना जात आणि धर्म आडवे येतच नाही. जो वंचित आहे, जो पीडित आहे, जो दूर आहे या विकासांपासून त्याच्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. फक्त विकास पोहोचलाय कन्व्हिन्स करायला पाहिजे की पोहोचलाय ना, तेव्हा जात विचारली का, तेव्हा धर्म विचारला का, हे फेक नॅरेटिव्ह रद्दबातल ठरवले गेले पाहिजे. महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणात खूप अडकलाय असं चित्र आपल्याला आजूबाजूला भोवताली सध्या दिसतंय. सगळेजण त्याची चर्चा करतात. महाराष्ट्राला जातीपातीच्या राजकारणातून मुक्त करण्याची गरज आहे? नक्कीच गरज आहे. आणि महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा राज्य आहे. कधी अशा गोष्टींना फारसं स्थान नव्हतं, पण कधी कधी एक अशी ऐतिहासिक परिस्थिती निर्माण होती आणि या गोष्टींना सामान्य आणि निष्पाप माणूस बळी पडत असतो. गोपीनाथ मुंडे साहेबांनी सर्वसमावेशक राजकारण केलं, त्यांच्या पक्षासाठी सुद्धा आणि ओव्हरऑल सुद्धा. त्या सर्वसमावेशक राजकारणाचा त्यांची मुलगी म्हणून वारसा पुढे नेत असताना तुम्हाला फायदा कसा होतो असं वाटतं? मला तो फायदा त्यांनी राजकारण केलं केवळ यामुळे होत नाही सर्वसमावेशक. मला फायदा होतो त्यांनी जे आमच्यामध्ये संस्कार बिंबवले, स्वतः जे करत होते तेच ते घरामध्ये बोलत होते. लोकांसाठी ब्रह्मज्ञान असं कल्चर नव्हतं.
त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक राजकारण जे केलं त्यामुळे त्या राजकारणामुळे मला फायदा नाही झाला, पण त्यांच्या संस्कारात जे बिंबलेत माझ्या मनामध्ये त्याच्यामुळे मला फायदा झाला. अजून एक मला मुंडे साहेबांचा स्वभाव जो मला वाटतं माझ्यामध्ये आला असेल बाय जेनेटिकली, त्यांचा स्वभाव क्रूर नव्हता. ते कधी कुणाचा द्वेष करत नव्हते आणि कोणाचा सूड घेण्याची प्रवृत्ती नव्हती. आणि खूप सोपं असतं जेव्हा आपण एखाद्याला माफ करतो ना, आपण त्या पाशातून मुक्त होत असतो. तर माफ करून प्रत्येक वेळी पुढे गेला पाहिजे, लोक जोडले पाहिजे. तुम्ही अशा किती गोष्टी आणि कुणाकुणाला माफ केलंय गेल्या काही दिवसात? त्याच्यावर मी पुस्तक लिहीन. आता एका वाक्यात सांगणं कठीण आहे. पुस्तकाचं काही टायटल वगैरे ठरलंय? अजून काहीच नाही. मनोज जरांगेंचं आंदोलन हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिलं, त्याचे वेगवेगळे परिणाम पाहायला मिळाले. आता विधानसभेला ते आंदोलन म्हणा, मनोज जरांगे म्हणा, मराठा समाज म्हणा, याचा कितपत परिणाम होईल असं वाटतं? मी त्यांच्या आंदोलनाचा सन्मानच केलाय, करत राहिलेली आहे. त्यांच्या मागण्यांच्या बद्दल पण मी नेहमी सन्मान दाखवला. त्यांच्या परिणामावरून आमचं राजकारण आखणं हे आम्हाला सवयीचं नाहीये, कारण आम्ही फार फार जुने पक्ष आहोत सगळे. त्यामुळे आमची एक स्वतःची आयडिओलॉजी आहे, स्वतःचं एक चौकट आहे. आणि त्यामुळे त्यांच्या परिणामामुळे एक निवडणुकीमध्ये परिणाम होतोय, आताही होऊ शकतो काही प्रमाणात, पण त्याच्याकडे पाहूनच आम्ही सगळे निर्णय घेऊ शकत नाही. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला रिस्पेक्ट आम्ही दिलेलाच आहे. आता त्यांच्या निर्णयांकडे त्यांना प्रेम करणारे लोक कसे पाहतात हे आम्ही पाहतो. थोडंसं आपल्या पक्षाबद्दल, आपण आता विधान परिषदेचे आमदार आहात, लोकसभेनंतर ते पद आपल्याला मिळालं, पण तुम्ही लोकांच्या नेत्या म्हणून ओळखल्या जाता, गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून आणि स्वतः पंकजा मुंडे म्हणून सुद्धा. तर पुढच्या दारानं प्रवेश करण्याची उत्सुकता किती आहे? खरं तर मला हे मागचं दार आणि पुढचं दारच मान्य नाही. हे जुन्या राजकारण्यांनी अशा काही पायंडे पाडले, नवीन पिढीने ते मोडीत काढले पाहिजे. या देशामधले अत्यंत हुशार आणि अत्यंत मुत्सदी राजकारणी राज्यसभेतून गेलेत. नितीन गडकरी विधान परिषदमध्ये होते, प्रमोद महाजन राज्यसभेमध्ये होते, अरुण जेटली राज्यसभेमध्ये, स्वतः आमच्या विरोधी पक्षातले आघाडीचे नेते विधान परिषद आणि राज्यसभेतच आहेत. त्याच्यामुळे हे उच्च सभागृह आहे, इथे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आम्हाला निवडून देत आहेत. तर त्याला मागचं दार न म्हणता मी त्याला मोठं दार म्हणेन. आणि जेव्हा एखादा चांगला व्यक्ती अपघाताने तिथे पोचू नाही शकत, तर माझ्यासारखा तिकडे पोचू शकला आणि समाजाची सेवा करू शकला, तर ते योग्य आहे. भाजपचं राज्यातलं नेतृत्व किंवा राज्यातला चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस. जेव्हा पुन्हा सरकार आलं आता 2019 मध्ये, तेव्हा त्यांना 105 आमदार असतानाही उपमुख्यमंत्री पद दिलं गेलं वरिष्ठ नेतृत्वाकडनं. मग त्याच्यात आणखी एक भागीदार आला, त्यांचं ते अर्धपद आणखी अर्ध झालं अजित पवार आल्यामुळे. या सगळ्याचा असा एक नैतिक दबाव येतो की आपल्या सगळ्यात वरिष्ठ नेत्याला पदांमध्ये असं कॉम्प्रोमाइज म्हणायचं का काही मला माहिती नाही, पण याचा एक नैतिक दबाव येतो. खरं तर या विषयांवर मी विचार फार करत नाही, कारण मी तेव्हा मध्य प्रदेशच्या कामात होते. मी भाजपच्या महाराष्ट्राच्या संघटनेत ऍक्टिव्हली काम करत नव्हते. पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये वरिष्ठांनी घेतलेले निर्णय हे कदाचित आपल्याला त्या काळापुरते कळत नाही, पण नंतर त्याचं आपल्याला कळतं. ते आपल्यापेक्षा वरिष्ठच असतात. तसंच जेव्हा देवेंद्रजी पण आले तेव्हा अनेक त्यांच्यापेक्षा सिनियर लोक होते राजकारणात, तेव्हा त्या सगळ्यांना सोडून देवेंद्रजींना निवडलं. तर हे वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आम्हाला तेव्हा गोड वाटला. आणि नंतर जेव्हा देवेंद्रजींना त्यांनी उपमुख्यमंत्री केलं तेव्हा आम्हाला थोडंसं वाटलं का, पण माझं असं नेहमी म्हणणं आहे की त्यांच्या निर्णयांवर विश्वास ठेवूनच आम्ही पुढे जातोय. स्वतः देवेंद्रजी तेच करत असतील. रिसेंट एक्झाम्पल्स म्हणजे मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, भाजपनं सरप्राईजेस दिले मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबतीत. म्हणजे जी नावं फार चर्चेत नव्हती, बातम्यांमध्ये फार झळकली नाही, त्यांना प्राधान्य मिळालं
एक्सपेक्टेड चेहऱ्यांना मिळालं नाही. भाजपच्या पॅटर्नबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं भाजप एक संघटन आणि परिवार आहे आणि संघटनेच्या आणि परिवाराच्या कार्यकर्त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. तसंच 14 मध्ये जेव्हा एकदम युवा म्हणून देवेंद्रजींना पण संधी दिली होती, तसंच त्यांनी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे प्रयोग केले असतील. त्या प्रयोगांमध्ये परत म्हणते त्यांचं फार वेगळं लॉंग टर्म धोरण असू शकतं आणि त्यामुळे त्यांना क्वेश्चन करावं असं मला वाटत नाही. त्या काळापुरतं आम्हालाही वाटतं, कारण आमचेही ते हिरो असतात की कोणाला केलं नाही, शिवराजजींना केलं नाही. परंतु शिवराजजी आता देशामध्ये काम करतायत, जास्त व्याप्तीमध्ये काम करतायत आणि ते जो ज्याचा मेरिट असतं तो माणूस परत मैदानात येतो, कामात येतो, तसं मला वाटतं. महाराष्ट्रात पण असं काहीसं होईल असं वाटतं? महाराष्ट्रामध्ये काय होईल हे मी कसं एस्टिमेट करणार? मी परत म्हटलं की ते वरिष्ठ नेते करू शकतात आणि जे आता घडलं सुद्धा ते अशा प्रकारेच घडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नेहमी नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. देवेंद्रजीच्या रूपाने 14ला दिली, सिनियर लोक असून सुद्धा देवेंद्रजींना दिली, मग देवेंद्रजी असून सुद्धा एकनाथ शिंदेंना दिली. त्यामुळे आता आणखी पक्ष जे योग्य राखेल, त्यांना वाटेल संघटनेसाठी, राज्यासाठी ते निर्णय ते घेतील. त्यामुळे ते काय करतील हे मी काही भाकीत करू शकणार नाही. सध्या विरोधकांकडनं सातत्याने एक आरोप होतो की आपल्या राज्यात निवडणुकीच्या वेळेला शेतकरी, शेतीमाल, हमीभाव यापेक्षा बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, याची चर्चा जास्त होती. मला वाटतं याचा अर्थाचा अनर्थ होतो. एखादी गोष्ट राज्याच्या दुसऱ्या राज्यात काहीतरी वेगळ्या अनुषंगाने बोलली जाते आणि त्याचा इथे वेगळा अर्थ लावला जातो आणि तो एक मुद्दा मिळतो विकासाच्या राजकारणाला मोडीत काढण्यासाठी परत विरोधकांना, जेव्हा की त्यांच्याकडे दाखवायला काम काही नाहीये. त्यामुळे त्याच्या मुद्द्यांकडे भरकटलं नाही पाहिजे. एक रहेंगेचा अर्थ हाही असू शकतो की आम्ही 3 पक्ष आहोत आणि 3 पक्षामुळे आमचा पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी एक राहिलं पाहिजे, महायुतीने एक राहिलं पाहिजे. आमची जी वोट पॅटर्न होता, जी वोट बँक आम्हाला डेडिकेटेड होती, त्यांनी एक राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणाला धमकावणं, दुखावणं हा अर्थ असेल असं मला वाटत. मनापासून आभार. प्रवास अर्धा पूर्ण झाला, अर्धा अजून व्हायचा आहे. तर रिसोर्टला पोहोचल्यानंतर आणि दौऱ्यामध्ये सुद्धा आपण असाच संवाद साधत राहू. तुर्तास आम्ही दोघी जणी आपली रजा घेतो.